त्या आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू होतं आणि या युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर पेट्रोल डिझेलच्या विक्रीवर झालेला आहे। दुसरीकडे गॅस सिलेंडर जे आहे ते अनेकांना मिळत नसल्याचं समोर आलं आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने केरोसिन देण्याचा जो आहे तो निर्णय केलेला आहे। केरोसिन देऊन स्टोव पेटून जे आहे ते स्वयंपाक करता यावा यासाठी केरोसिन देण्याचा निर्णय करण्यात आला आहे। परंतु अजूनही जे आहे ते केरोसिन ग्रामीण भागामध्ये पोहोचलं नाही। ज्या तुलनेत मागणी पुरवठा विभागाने केलेली आहे त्यापेक्षा अत्यंत कमी जी आहे ती केरोसिन मिळणार आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 3,65,000 लिटर रॉकेलची मागणी आहे, परंतु अमरावती जिल्ह्यांना केवळ 1,08,000 लिटरच रॉकेल मिळणार असल्याचं समोर आलं आहे। आणि त्यातही अमरावती शहर असेल किंवा मग ज्या ठिकाणी नगरपालिका नगर परिषद आहे त्या ठिकाणी केरोसिन मिळणार नाही। मी सध्या अमरावती जिल्ह्यातल्या नांदगावपेठ या गावामध्ये आलो आहे। या काकांकडे केरोसिनचं जे आहे ते अधिकृत परवाना आहे, परंतु अजूनही केरोसिन आलं नसल्याचं समोर आलं आहे। काका, काय सध्या परिस्थिती आहे? तुमच्याकडे परवाना आहे केरोसिनचा? परवाना आहे माझ्याकडे, पण तहसीलमध्ये आहे। समजा रिन्यू करायचा आहे, मी रिन्यू पैसे भरले पण ते तहसील मिळालं नाही सध्या। केव्हा केरोसिन येईल काही त्यासंदर्भात सांगण्यात आलं का? काही सांगण्यात आलं आम्हाला, काही सांगण्यात नाही आलं। किती वर्षापासून केरोसिनचा पुरवठा आहे आणि या तुमच्याकडे किती वाटप असतं? वाटप ते असं त्यावेळेस कार्डावर 2 लिटर विकायचं त्यावेळेस। आता काही तसे आदेश आले का? कार्डधारकाला किती द्यायचे? काही ऑर्डर वगैरे काही नाही आली नाही। मग जेव्हा केरोसिन येईल तेव्हा तुम्ही वाटणार? हो, आता लायसन आणायला पण तहसीलमध्ये लायसन पडला, आपलं लायसन रिन्यूसाठी दिलं होतं त्यापासून चक्कर मार रिन्यूला दिलं तुम्ही? तारीख लायसनची तारीख भरायच्या 1 महिन्या अगोदर, तर त्यापासून 2-4 चक्कर मारले, ते भेटलं नाही म्हणून त्यात इंटरेस्ट घेतला नाही आम्ही जास्त। किती लोकांकडे केरोसिनचं लायसन आहे गावात? 9-10 परंतु अजून कोणाचकडे आलं नाही? कोणाकडे आलं नाही। आपण बघू शकतो एकीकडे केरोसिन देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे, परंतु केरोसिन जे आहे ते दुकानात अजूनही किंवा रेशन दुकानामध्ये उपलब्ध केलं नसल्याचं समोर आलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नांदगावपेठ, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।